तर रामराम मंडळींनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी. मित्रांनो, आज आहे 15 नोव्हेंबर 2024, संध्याकाळचे 6:36 या ठिकाणी झालेले आहेत. तर तुमचा भाऊ तुमच्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. सो बघा, आपले एक व्ह्यूवर्स आहेत मित्रांनो, ज्यांनी काय केलेलं आहे, एका कमेंटच्या माध्यमातून एक आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. एका स्मॉल कॅप स्टॉकबद्दल त्यांनी आपल्याला ह्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. आता हा जो स्मॉल कॅप स्टॉक आहे, कदाचित हे जे आपले व्ह्यूवर्स आहेत ते त्यामध्ये इन्व्हेस्टेड आहेत आणि त्यांनी त्या स्मॉल कॅप स्टॉकबद्दल माझी जी काही मित्रांनो रेकमेंडेशन आहे किंवा जी काही माझी राय आहे ती या ठिकाणी त्यांनी विचारलेली आहे. सो आज आपण काय करणार आहोत, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना ह्या ठिकाणी गाईड करण्याचा प्रयत्न करणार आहोत की हा जो स्टॉक आहे तो फंडामेंटली कसा आहे आणि लॉंग टर्मसाठी ह्या स्टॉकमध्ये आपण गुंतवणूक करणं फायदेशीर ठरू शकतं का. पण पुढे जाण्याआधी तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा, कारण तुमच्या भावाला तुमच्या सपोर्टची सध्या या ठिकाणी नितांत गरज आहे. सो मित्रांनो बघा, ज्या स्टॉकबद्दल आपण माहिती घेणार आहोत त्याचं नाव काय आहे, त्याचं नाव आहे मित्रांनो ह्या ठिकाणी विवांता इंडस्ट्रीज लिमिटेड. खरं तर त्यांनी दोन स्टॉक सांगितले होते, एक आहे विवांता इंडस्ट्रीज आणि सेकंड आहे स्मिथ फाउंड्रीज. ओके, पण आता माझ्या मते ह्या ठिकाणी मी एकच स्टॉक कव्हर करेन, कदाचित दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी दुसरा स्टॉक कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. सो त्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे त्यानुसार आपण ह्या स्टॉकचं ॲनालिसिस करू आणि हा लॉंग टर्मसाठी किंवा शॉर्ट टर्मसाठी हा स्टॉक कसा आहे ह्याविषयी आपण चर्चा करू. सो मित्रांनो बघू शकता, विवांता इंडस्ट्रीज हा जो स्टॉक आहे ही ॲक्च्युली काय स्टील कंपनी आहे मित्रांनो, स्टील मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. ओके, म्हणजे थोडक्यात काय करते, स्टील मॅन्युफॅक्चरिंग करत नाही तर जे काही स्टीलचे प्रोडक्ट्स आहेत त्यांचं ट्रेडिंग करण्याचं काम करते. त्याचसोबत मित्रांनो ह्या ठिकाणी काय करते, इलेक्ट्रॉनिक आयटम्स आहेत त्यांचंसुद्धा ट्रेडिंग करते आणि त्याचबरोबर शेअर्स आणि सिक्युरिटीज, म्हणजे जे काही फायनान्शियल मार्केटमध्ये शेअर्स आहेत, सिक्युरिटीज आहेत, बॉन्ड, डेबेंचर्स वगैरे त्यांच्यामध्ये गुंतवणूक करण्याचं कामसुद्धा ह्या ठिकाणी कंपनी करते. म्हणजे थोडक्यात एक होल्डिंग कंपनीसुद्धा ह्या ठिकाणी आहे. आता मार्केट कॅपिटलायझेशन मित्रांनो 43 करोड आहे. अर्थातच एक स्मॉल कॅप कंपनी ह्या अनुषंगाने ह्याचं जे काही मार्केट कॅपिटलायझेशन असणार आहे ते कमीच असणार आहे. स्टॉकचा पी बघू शकता मित्रांनो 218 या ठिकाणी स्टॉकचा पी आहे. अर्थातच खूपच जास्त पी आहे, म्हणजे स्टॉक पीच्या दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर ह्या ठिकाणी खूपच जास्त महागडा आहे. आणि जर बुक व्हॅल्यूचा विचार केला तर ₹1.35 बुक व्हॅल्यू आणि ₹3.48 करंट प्राईस आहे. म्हणजे स्टॉक जो आहे मित्रांनो तो करंट प्राईसच्या हिशोबाने जर पाहिलं आणि बुक व्हॅल्यूच्या हिशोबाने पाहिलं तरी सुद्धा थोडासा महाग आपल्याला वाटतोय. पण मला सगळ्यात जास्त ह्या ठिकाणी काळजी ह्या गोष्टीची वाटते की पी तुम्ही बघू शकता 218चा पी आहे. म्हणजे तुम्हाला ₹1 कमवण्यासाठी ₹218 ह्या ठिकाणी इन्व्हेस्ट करावे लागतील, तेव्हा तुम्हाला ₹1 रिटर्न ह्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे अर्थातच तुम्हाला आता कळालंच असेल की ज्या बिझनेसमध्ये ₹218 आपल्याला इन्व्हेस्ट करावे लागतात आणि वर्षाकाठी फक्त ₹1 रिटर्न मिळतोय, सो डेफिनेटली तो किती ओव्हर व्हॅल्यूड म्हणा किंवा किती म्हणजे खालच्या पातळीचा बिझनेस असेल हे मला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. अर्थातच व्हॅल्युएशन खूपच जास्त ह्या ठिकाणी हाय आहे. रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड वर्षाकाठी कंपनी 5% कमवते त्याच्या कॅपिटलवरती, म्हणजे त्याच्या इन्व्हेस्टमेंटवरती. आणि रिटर्न ऑन इक्विटीचा जर विचार केला तर ह्या ठिकाणी 5.66% त्यांच्या इन्व्हेस्टर्सना प्रत्येक शेअर पाठीमागे ह्या ठिकाणी वर्षाला मिळत आहे. ओके, व्हॅल्युएशन मित्रांनो इथंच आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत की व्हॅल्युएशन खूप जास्त हाय आहे, त्यामुळे ह्या स्टॉकमध्ये हात घालणं सध्या तरी जास्त रिस्की आहे. पण तरीसुद्धा आपण आणखीन ज्या काही त्याच्या डिटेल्स आहेत त्याविषयी आपण चर्चा करूया. आता बघा मित्रांनो, कंपनीचे जर आपण क्वार्टरली रिझल्ट्स बघितले तर क्वार्टरली रिझल्ट्समध्ये आपल्याला काही गोष्टी जास्त मित्रांनो कळणार नाहीत, कारण बघा स्मॉल कॅप स्टॉक जे असतात ते जनरली आपण शॉर्ट टर्मसाठी खरेदी करायचे नसतात, ते जनरली आपण काय करायचे असतात, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठीच ह्या ठिकाणी खरेदी करायचे असतात. त्यामुळे मला असं वाटतं की क्वार्टरली रिझल्ट्स या ठिकाणी बघण्याची गरज नाही आहे, कारण त्याच्यामध्ये ज्या काही मित्र अप डाऊन्स असणार आहेत त्या कंटिन्युअसली ह्या ठिकाणी चालू असणार आहेत. त्यामुळे स्मॉल कॅप स्टॉकमध्ये मित्रांनो आपण काय करणार आहोत, फक्त आणि फक्त जो काही लॉंग टर्मचा अप्रोच आहे तो ठेवूनच या ठिकाणी काम केलं तर बरं पडेल असं मला वाटतं. आता प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटचा जर विचार केला मित्रांनो 2020 पासून जर आतापर्यंत जर आपण ह्या ठिकाणी स्टेटमेंट बघितलं तर अर्थातच सेल्समध्ये मित्रांनो वाढ झालेली आहे, त्याबद्दल काही मला ह्या ठिकाणी बोलायचं नाही आहे. अर्थातच चांगली वाढ झालेली आहे सेल्समध्ये, पण 2023 पासून थोडासा ह्यांचा जो काही सेल्सचा ग्राफ आहे तो थोडासा घसरताना दिसतोय. 24 करोडवरून डायरेक्टली आता 19 करोडवर सेल्स ह्या ठिकाणी आलेले आहे. ऑपरेटिंग प्रॉफिटचा जर विचार केला मित्रांनो कंटिन्युअसली 3 वर्ष कंपनीने छोटे छोटे लॉसेस केलेले आहेत, 37 लाख, 15 लाख आणि 27 लाख. आणि त्यानंतर आता गेल्या 2 वर्षामध्ये ह्या ठिकाणी कंपनीचा जो काही प्रॉफिट आहे मित्रांनो तो ह्या ठिकाणी ऑपरेटिंग प्रॉफिट वाढलेला आहे. म्हणजे ह्या ठिकाणी टेम्पररी काय झालेलं आहे मित्रांनो, स्टॉकमध्ये काय झालेलं आहे, एक ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये ग्रोथ आपल्याला पाहायला मिळालेली आहे. पण ही जी काही ग्रोथ आहे ती कंटिन्युअस नाही आहे. ज्यावेळी तुम्ही एखादा स्मॉल कॅप स्टॉक निवडता त्यावेळेला ह्या गोष्टीची खात्री करा की एक तर ती कंपनी मित्रांनो प्रॉफिटेबल कंपनी हवी. ओके, प्रॉफिट कमी जास्त असेल तरी चालेल, काही हरकत नाही आहे, पण ती कंपनी काय करते 2-3 वर्ष लॉसेस करते, त्याच्यानंतर अचानकच एक मोठा प्रॉफिट पोस्ट करते, त्याच्यानंतर पुन्हा लॉसेस करायला सुरुवात करते. सो असे जे स्टॉक्स असतात मित्रांनो त्यातून आपल्याला कळतं की कन्सिस्टंटली ही कंपनी काय करत नाही आहे, चांगला परफॉर्मन्स देत नाही आहे. म्हणजे ह्यामध्ये मॅनिप्युलेशन होण्याचे चान्सेस काय असतात, दाट असतात. ओके, हे आपल्याला त्यावरून कळतं. नेट प्रॉफिटचा विचार केला तर कंटिन्युअसली कंपनीने काय केलेलं आहे, गेल्या 3 वर्षात एक चांगला प्रॉफिट ह्या ठिकाणी म्हणता येणार नाही, पण एक ठीकठाक प्रॉफिट या ठिकाणी केलेला आहे. 15 लाख, 1,30,00,000 आणि त्यानंतर आता 93 लाखांचा प्रॉफिट या ठिकाणी कंपनीने केलेला आहे. त्याच्या अगोदर 40 लाख आणि 18 लाखांचे ह्या ठिकाणी काय केलेले होते, यांनी लॉसेस केलेले होते. म्हणजे स्टॉकमध्ये मित्रांनो जी काही प्रॉफिट ग्रोथ आहे ती सडनली ह्या ठिकाणी आलेली आहे. सो ही
पुढे जाऊन किती ह्या ठिकाणी कन्सिस्टंटली राहू शकते ह्याविषयी आपण काही सध्या बोलू शकणार नाही आहोत. ओके, त्यामध्ये कसं असायला हवं की प्रॉफिट ग्रोथ ह्या ठिकाणी कन्सिस्टंटली असायला हवी. जरी त्यामध्ये वाढ नसेल तरीसुद्धा कंपनीने एक छोटा मोठा का होईना प्रत्येक वर्षी प्रॉफिट ह्या ठिकाणी पोस्ट केला पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपल्याला कळेल की कंपनीची फायनान्शियल कंडिशन ह्या ठिकाणी ठीकठाक चालू आहे आणि कंपनीचं मॅनेजमेंट कंटिन्युअसली काय करते, सिरियसली कंपनीवर वर्क करत आहे किंवा बिझनेसवरती वर्क करत आहे. इक्विटी कॅपिटलचा जर विचार केला तर आता बघू शकता 12,50,00,000 इक्विटी कॅपिटल, 4,37,00,000 रिझर्व्स आणि कर्ज बघा 15 कोटींची कर्ज आहेत. सो अर्थातच आता काही जास्त सांगण्याची मला गरज नाही आहे. कर्जांचा आकडा अर्थातच मित्रांनो जास्त आहे, त्याबद्दल आपण कधीही कॉम्प्रोमाइज करायचं नाही आहे. कंपनीकडे 4 रुपये आहेत, ओके, आणि 15 रुपयांची कर्ज आहेत कंपनीवरती, आणि त्यात आणि कंपनी काय करते, वर्षाकडे थोडे थोडे लॉसेस करते. सो फायनान्शियल हेल्थ खूप जास्त खराब आहे आणि इन्व्हेस्टमेंटसुद्धा मित्रांनो कंपनीकडे झिरो आहेत. म्हणजे कसं असतं बघा की कंपनीची ज्यावेळेला फंडामेंटल अवस्था खराब असते, ओके, त्यावेळेला इन्व्हेस्टमेंट हा एक फार मोठा आधार असतो, ज्याच्यातून त्यांना इंटरेस्ट मिळतो, डिव्हिडंड्स मिळतात, ओके, अन्य काही गोष्टींचा त्यातून त्यांना काय होतं, प्रॉफिट होतो. ओके, त्यावेळेला काय होतं, अदर इन्कम्सच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट्समधून येणारा जो काही रिटर्न आहे तो कंपनीला खूप जास्त सांभाळून घेतो. पण जर इन्व्हेस्टमेंट झिरो असतील तर कंपनीकडे प्लॅन बी रेडी नाही आहे असं आपल्याला स्पष्ट या ठिकाणी जाणवतं. आता आपण बघूया प्रमोटर होल्डिंग. आता इथे तर मला काहीच सांगण्याची गरज नाही आहे. 74% प्रमोटर होल्डिंगवरून डायरेक्टली 10.93% प्रमोटर होल्डिंग झालेलं आहे. म्हणजे प्रमोटरने आपले जे काही ऑलमोस्ट सगळे शेअर्स या ठिकाणी काय करून टाकलेले आहेत, विकून टाकलेले आहेत, हे आपल्याला स्पष्ट दिसतंय. पब्लिकची होल्डिंग बघा, अर्थातच नेहमीप्रमाणे सगळे जे काही शेअर्स आहेत ते पब्लिकच्या गळ्यात मारले गेलेले आहेत. 89% पब्लिकची होल्डिंग या ठिकाणी आपल्याला दिसते. FIs आणि DIsचा जर विचार केला तर ह्यातून काय ते कम्प्लिटली आउट झालेले आहेत, बाहेर पडलेले आहेत. सो मित्रांनो बघा, माझ्या मते सध्या तरी फंडामेंटली हा स्टॉक काय फारच जास्त वीक आहे. जर तुम्ही विचार करत असाल ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा, सो माझ्या मते हा जो काही विचार आहे तो तुम्ही टाळावा. आणि जर तुम्ही ह्यामध्ये इन्व्हेस्टेड असाल, ओके, जर फार मोठा लॉस या ठिकाणी होत असेल तर ठीक आहे, माझ्या मते थोडंसं तुम्ही थांबण्याची गरज आहे. पण जर टेम्पररी लॉस असेल 10-12%, सो माझ्या मते हा स्टॉक सेल करून बाहेर पडलेलं कधीही चांगलं. ओके, सो नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा, स्मॉल कॅप स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना एकदा का होईना त्याच्या ॲटलिस्ट फंडामेंटल्स तरी बघा, जेणेकरून तुम्हाला काय होईल, अंदाज येईल की कंपनीचा ॲक्च्युअल परफॉर्मन्स कसा आहे. ओके, सो आय होप की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ह्या ठिकाणी मिळालं असेल आणि कंपनीचे फ्युचरमध्ये ग्रोथ करण्याचे चान्सेस मला सध्या तरी ह्या ठिकाणी फार जास्त कमी दिसत आहेत. सो ही फक्त माझी मित्रांनो ॲनालिसिस आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा, मी कोणतीही रेकमेंडेशन तुम्हाला देत नाही आहे. जे मला दिसलं ते मी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगितलं. सो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटतो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड अ गुड टाईम. थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू.